नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अंडी न शिजवता अंडा करी बनवणार आहोत, तर चला स्टार्ट करूया। इथे आपण सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे चिरून, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3 अंडी घेतलेली आहेत। सुरुवातीला खोबरं आपण भाजून घेणार आहोत। खोबरं भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये एक मोठा चमचा डाळ भाजून घ्यायची। डाळ भाजल्यानंतर त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचं। मग त्याच तव्यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा भाजून घ्यायचा। थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजत आला की मग त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतलेला होता तो टाकायचा। तो पण कांद्याबरोबर चांगला भाजून घ्यायचा। कांदा टोमॅटो चांगलं भाजत आलं की मग त्याच्यामध्ये आपण जे आलं घेतलं होतं त्याचं साल काढून चिरून घ्यायचं, लसूण टाकायचा, कोथिंबीर धुवून घेतलेली आहे ती अशी हाताने तोडून टाकायची आणि हे सगळं परत व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं। भाजून झालं की गॅस बंद करून गार व्हायला ठेवायचं। गार होईपर्यंत आता आपण हे डाळ आणि खोबरं बारीक करून घेऊया। बारीक करून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये हे आपण जे कांदा टोमॅटो भाजलेला आहे ते टाकून एकदम फाईन पाणी थोडंसं टाकून फाईन पेस्ट करून घ्यायची। आता आपले हे पेस्ट करून झालेले आहे। एक गॅसवरती पाणी जेवढं आपण घालणार आहे तेवढं गरम करून घ्यायचं। कढईमध्ये तेल टाकायचं। तेल तापलं की त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचे। मग आपण जो मसाला बारीक केलेला आहे तो टाकायचा। तेलात चांगला परतून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये हळदपूड टाकायची, धणे जिरे पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा आणि इथे मी घरगुती कांदा लसूण चटणी टाकलेली आहे, तिखट टाकलेलं आहे, चवीपुरते मीठ टाकायचं। हे सगळं एकत्र करायचं आणि चांगलं तेलात परतून घ्यायचं। असं पूर्ण पाणी आटेपर्यंत परतायचं। नंतर मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकायचं, चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मसाला थोडासा पाण्यात शिजायला ठेवायचा। परत पाणी बघा पूर्ण आटलेलं आहे आणि तेल कडेने सुटलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते टाकायचं। पाणी टाकल्यानंतर रस्स्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आली की मग त्याच्यामध्ये अशी अंडी फोडून साईडनी टाकायची, एकदम एकत्र नाही टाकायची। अशी साईडनी टाकले की मग ती वेगवेगळी राहतात। एक 5 मिनटं शिजल्यानंतर बघा ही अशी वेगळी वेगळी राहतात। झाकण ठेवून एक 5 मिनटं परत शिजायला ठेवायची। आता आपली ही अंडी शिजून झालेली आहेत। बघा कसं मस्त रस्सा तयार झालेला आहे, करी तयार झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून त्याच्यावरती अशी कोथिंबीर चिरून टाकायची बारीक। खूप छान लागतं, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळी। नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।